हॅलो, मी आर्या. वेलकम टू मित्र म्हणे लाईमलाईट. आय नो आपण पहिल्यांदाच भेटतोय. मी नवीन आहे आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे तेही नवीन आहे. आता तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल की मी कुठे आहे. द बॉक्समध्ये 24 ते 27 मार्चला एक फेस्टिवल होतो आहे, थिएटर फेस्टिवल. तो जरा युनिक आहे, इंटरेस्टिंग आहे. तो मला पर्सनली बघायला फार आवडणार आहे. पण तो काय युनिक आहे, त्यात काय नवीन आहे, हे बघायचं आहे आज आपल्याला. आवडेल ना? चला बघूयात. हाय हाय हाय. Am I drawing? My daughter thinks that I'm drawing. लपेट लपेट कर कैमरे के सामने फेंक कर आती, पर मैं नहीं कर सकती. जो हमेशा जलते रहती है और वो है बर्फ, जो पिघलते रहते हैं और पानी बन जाते हैं और मेरी सारी खुशियों पे पानी फेर देते हैं. सो आत्ताच मी मेघाला भेटले. हाय. मेघाचा मी परफॉर्मन्स आत्ता बघितला आणि मेघाच्या परफॉर्मन्सचं नावच मला खूप आवडलं आहे. ये है विविध भारती अशा तिच्या परफॉर्मन्सचं नाव आहे. माझ्या जनरेशनसाठी, माझ्यासाठी विविध भारती फार माहितीतलं साधन नाही आहे. त्यामुळे आपण तिलाच विचारूया. Yes. तुला हे नाव कुठून सुचलं? तुझ्या सोलो परफॉर्मन्सची थीम काय आहे ऑब्व्हियसली, आणि कुठून मिळालं तुला हे इन्स्पिरेशन? माझ्या आईच्या वयाच्या अनेक महिला याचं इन्स्पिरेशन आहेत की त्यांच्याशी जेव्हा मी गप्पा मारते तेव्हा त्या नेहमी रेडिओविषयीच बोलतात. आमच्या काळी रेडिओ आमचा मित्र होता, आम्हाला रेडिओ ऐकताना काय वाटायचं, आणि रेडिओमुळे त्यांना दिवसाची एक छान डिसिप्लिन सवय लागली होती. सकाळी रेडिओ ऐकताना हे करायचं, दुपारी रेडिओ ऐकताना ते करायचं, संध्याकाळी इतकं सगळं ते व्यवस्थित सॉर्टेड होते रेडिओ बरोबर की मला असं झालं की आत्ताच्या काळात आपल्याला असं काहीच नाही आहे. आणि मी स्वतः रेडिओ ऐकलेला नाही आहे, पण या सगळ्या ज्या माझ्या काक्या मावश्या या सगळ्यांच्या गप्पांमधून हा एक सोलो माझ्याकडून डेव्हलप झाला ऑटोमॅटिकली. सो क्रेडिट गोज टू ऑल द लेडीज हू लव्स रेडिओ. येस. आणि कुठून, म्हणजे तुझा विषय थोडक्यात काय आहे? ही फक्त रेडिओची आणि भारतीची गोष्ट नाही आहे, म्हणजे ही एका भारती नावाच्या महिलेची गोष्ट आहे, पण तिच्यावर महिलांसाठीची गोष्ट नाही आहे. ही गोष्ट आहे की रेडिओ आणि भारती यांचं जसं छान नातं आहे तसं आता तिला तिचं नवऱ्याबरोबर पण छान नातं डेव्हलप करायचं आहे. सो बेसिकली पॅरलल रेडिओचं प्रेम आहे आणि त्याबरोबर तिला सुरू करायची एक नवीन नात्याची जर्नी, असा तो विषय आहे. ओके. आणि तू बोलताना मग अशी इन्फॉर्मली असं मला म्हणालीस की तू 20 वर्ष थिएटर करते. येस येस. तर थिएटर एक्सपिरियन्स, नाटक करणं किंवा ह्याच्या आधी तू सोलो केले, येस, पण 8 महिन्याची प्रोसेस हो हो एका सोलोसाठी डेव्हलप करणं आणि तो आता लोकांसमोर येतोय. Yes, yes. तर 8 महिन्यात तुला अशी कुठली एक गोष्ट आहे जी थिएटरबद्दल नव्याने कळली, जी तुझ्या कायम लक्षात राहील? येस, मी 20 वर्ष ॲक्टिंग केलं आहे. मी कमर्शियल नाटकं केली आहेत, एक्सपेरिमेंटल केली आहे, मी कॅमेरा केला आहे, पुण्यातल्या अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे. पण ही पहिल्यांदा अशी प्रोसेस आहे की मी लिहिलं आहे, मी डिरेक्ट केलं आहे, मी त्याचा विचार केला आहे की याचं एडिटिंग कसं करता येईल, आणि मी हाही विचार केला आहे की लोकांना यातनं काय बघायला आवडेल. सो याच्या आधी हे मी कधीही केलं नाही, मी फक्त कलाकार म्हणून काम केलंय, पण मला सगळंच समजता आलं. मला लाईट्सचा विचार करता आला, मला म्युझिकचा विचार करता आला. सो मला असं म्हणता येईल की फक्त एक कलाकार नाही तर नाटककार म्हणून कदाचित पुढे जाण्याची एक पहिली पायरी मी चढले, असं मला म्हणता येईल. शो से यस. अरे आज का शो इतना खास हुआ, क्या बताऊँ तुम्हें, इतना मज़ा, क्या ऑडियंस थी यार सच में. हाँ नहीं बनाया वीडियो. She says, "Mommy, you're lying. There's no flowers." By the time you're back from your cycle ride, there will be lots of flowers here. I promise. Now give me a kiss. If you're watching this video, that means something really bad has happened to me, or I'm no longer around. सो आत्ताच मी प्रियंका ताईला भेटले. प्रियंका भावे, तिचा सोलो परफॉर्मन्स आहे आणि तिच्या सोलो परफॉर्मन्सचं नाव आहे फिश अँड चिप्स. काय आहे फिश अँड चिप्स? सो फिश अँड चिप्स ही स्टोरी मायाची आहे. आणि मायाला लहानपणी ज्या तिची भीती होती, इन्सिक्युरिटीज होत्या, ज्याच्यावर तिने मात केली आहे असा तिचा भास होता.
ओके. आणि तिची असं काहीतरी तिच्या आयुष्यात घडतं की तिची ही आभासी भिंत एक दिवस कोसळते. सो अशी ही स्टोरी आहे. पण ती स्टोरी ते काय घडलं नक्की, कशामुळे हे सगळं झालं, हे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मायाबरोबर तिच्या जगात जायला लागेल. thriller आहे. येस. आणि तीच आता बोलताना म्हणाली की तिन्ही लँग्वेजेसमध्ये ती प्ले करते. Yes. म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला तिचा सोलो परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. हो. आम्ही या प्रोसेसचा भाग म्हणून बरेच सोलो बघितले आणि मला असं वाटतं की ती एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे बिफोर यू डू युअर ओन सोलो. कारण तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की सोलोमध्ये तुम्हाला काय करणं एक्सपेक्टेड आहे किंवा हाऊ इट कॅन बी मोर एंगेजिंग फॉर द ऑडियन्स. सो माझ्या दृष्टीने वॉचिंग अ लॉट ऑफ सोलोज इज आय थिंक रिअली अन इम्पॉर्टंट स्टेप अँड दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी इफ समबडी इज ट्राईंग टू. इथे काही देता येईल आहे का अवेलेबल का जिथे कुठे असेल मी तिथे सांगतो. सॉरी माय बॅड, ती सवय आहे प्रोफेशनल शब्दांचे खेळ करायची. आय विल एक्सप्लेन. मी खून केलाय म्हणजे मी एक खून केलाय, पण मी खून नाही केलाय म्हणजे मी दुसरा खून नाही केलाय. सो आता ह्या 18 जणांपैकी तुषारदादाला आपण भेटतोय. तुषारदादाचा परफॉर्मन्स मी आत्ता बघितला, उत्तम परफॉर्मन्स करतोस. थँक्यू. तू मला सांग की तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय आहे? श्रोडिंगरची मांजर असं या एकांकिकेचं शीर्षक आहे आणि तो जो थॉट एक्सपेरिमेंट आहे स्विस सायंटिस्ट श्रोडिंगर त्याने जो प्रपोज केला होता की ती बॉक्समध्ये मांजर जोपर्यंत आपण ओपन करत नाही, विषाची कुपी आणि मांजर, तर तोपर्यंत जोवर आपण ओपन करत नाही ऑब्झर्वर, तोवर ती मांजर जिवंत आहे की मेलेली या दोन्ही शक्यता असू शकतात. तर ह्या कथेतल्या जो नायक आहे त्याच्या आयुष्यातल्या घटना, अनुभव त्याचे आणि त्याने दिलेली प्रतिक्रिया ह्याही अशाच आहेत. अनलेस अँड अंटिल अन ऑब्झर्वर ॲक्च्युली ओपन्स द बॉक्स अँड लुक्स इन टू इट, तोवर त्या आहेत सुद्धा महत्त्वाच्या, काहीतरी सिरियस गंभीर आणि नाहीत सुद्धा. तर तुझा सोलो परफॉर्मन्स बघितल्यानंतर प्रेक्षक अशी कुठली एक गोष्ट आहे जी घरी घेऊन जातील? आधी माझ्या बऱ्याच मी ज्या जॉनरमधलं बरंच काय काही लिहितो, तर त्यामध्ये एक तर ते थ्रिल्ड होणे आणि हबकणे ही जे त्या जॉनरमुळे घडतील त्या गोष्टी तर नक्कीच आहेत. पण एक आहे की इम्पॅक्ट ते लक्षात ठेवून घेऊन जातील की आपण आत्ता काहीतरी चांगलं बघितलं. म्हणजे आत्ताच्या डोपामेन च्या ॲडिक्शनच्या काळामध्ये ना अगदी अर्ध्या मिनटाचे जे कंटेंट असतात त्याच्यामध्ये 40 मिनटं खेळून ठेवणे, 40-50 मिनटं, तर हे इथे घडेल त्यांना आणि तो अनुभव ते घेऊन जातील इथून, याची मी खात्रीने हे मी सांगू शकतो. जूही, तुम एक्ट्रेस बुरी नहीं हो बेटा, बस एक्सपीरियंस के मामले में ना थोड़ी मात खा जाती हो. हाय लावण्या. हॅलो. तुझ्या परफॉर्मन्सचं नाव काय आहे? माझे परफॉर्मन्सचं नाव आहे दोहरी जिंदगी. आणि त्यात काय बघायला मिळणार आहे आम्हाला? So it is about this woman who's working in a TV serial, and it is not something she really enjoys, but kaitari in the past has happened which has led her to this. So it is kind of her narrating her regret or maybe like wanting to seek change in her life, but does anything change? That is what you'll get to see. ऐसा कुछ होता है. She's asking questions to herself as well as the audience. So Okay. how that paves and how that shapes her life is something people will get to watch, and उनके खुद के बारे में if they are able to relate with her on some level. ऐसा काहीतरी. ओके. आणि कुठल्या लँग्वेजमध्ये तू परफॉर्म करतेस? So it's English and Hindi both, ओके. and I have written it. Oh, so nice. happy and proud. येस. आणि आता बॅकग्राऊंडचं काम किंवा हे तुला माहिती आहे म्हणून काय जास्त आवडतं, ऑन स्टेज की ऑफ स्टेज? मला रायटिंग खूप आवडतं. सो दॅट वॉज माय मेन पर्पज. आई टुक इट एज अ स्क्रिप्ट राइटिंग अपॉर्चुनिटी, एंड देन उसके साथ ही साथ एक्टिंग करने मिल रहा है तो ये बोनस है मेरे लिए. एंड मैं जाके लोगों से एक्टिंग एक्सरसाइज दे दीजिए, कुछ ये दे दीजिए, सो दैट आई कैन इम्प्रूव ऑन दैट एस्पेक्ट एज वेल. बट आई होप द कोर ऑफ द स्क्रिप्ट रीचेज टू देम एंड आई एम एबल टू डिलीवर इट प्रॉपरली. ऑब्वियसली तो दोनों अच्छा है, बट इसका अपना एक अलग फ्लेवर, एक मजा है बीइंग ऑन स्टेज. त्यांनी त्यांच्या हातातला टॉवेल असा मानेभोवती बांधला आणि गिरकी घेत माझ्याकडे वळून म्हणाले, तूच मल्लीनाथ हे मला कसं ठाऊक?
ते रोमाताई, मला सगळं कळतं, मनातलं वाचता येतं. हाय अवनीश. हॅलो हॅलो. आम्ही खूप वर्षांनी भेटतोय. माझा अवनीश खूप चांगला मित्र आहे. त्याची बरीच नाटकं मी बघितली. हो, आपण एकत्र कामही आपण केलं एकत्र तेव्हा. कामही केलंय. तर सोलो थिएटर फेस्टिवल होतोय, हम्म, ज्यात तू कामही करतोय. हो. काय आहे एक्सपिरियन्स? ऐक, कमाल आहे आत्तापर्यंत. म्हणजे मला खूप आधीपासून सोलो करायचाच होता आणि शेवटी हे मला ऑपॉर्च्युनिटी मिळेल की मी हे ह्याच्यात करीन, आणि या निमित्ताने मला ते खूप चांगलं एक्सप्लोअर करता येतंय. खूप वेगवेगळे टप्पे होते या फेस्टिवलमध्ये, आणि ते पार करत करत आमचा आत्ता 10वा ड्राफ्ट आहे या सोलोचा. म्हणजे इतकं एकदा नाटक बसलं ते आम्ही परत लोकांचे फीडबॅक घेऊन मग नंतर ते बदललं, आणि मग परत नाटक तेच आहे पण त्याचा फॉर्मॅट बदलला, ट्रीटमेंट बदलली. तर हे करण्यासाठी तुम्हाला मुभा मिळते इथे, आणि इट इज आर्टिस्ट ओरिएंटेड. सर खूप फ्रीडम गिव्हिंग आहे, आणि इतके चांगले मेंटॉर्स होते. प्रत्येक स्टेजला एक चांगला फीडबॅक होता, कॉम्प्रिहेन्सिव्ह, आणि सतत आपलं नाटक चांगलं होण्यासाठी इतकी लोक, म्हणजे इतकी एक सिस्टीम उभी आहे आता. ते हे बघून, आणि हे इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मी. तुझ्या परफॉर्मन्सचं नाव BKP आहे. हो, बुद्धी खलास पॅलेस. बुद्धी कला पॅलेस, बुद्धी खलास पॅलेस. बुद्धी खलास पॅलेस. काय आहे हे? सो आमचं नाटक जे आहे ते आठवणींवरती जरा आहे. सो एक केअरटेकर आहे, तो एका आजोबांकडे काम करायला जातो, आणि टर्न्स आउट की त्यांना डिमेन्शिया आहे. ओके. तर सो बुद्धी खलास पॅलेस झालाय. ओ. तर आत्ता मी ज्याच्यासोबत आहे तो ह्या फेस्टिवलमधला सगळ्यात छोटा पार्टिसिपंट आहे. अर्णव, तू कितवीत आहेस आत्ता? मी आता म्हणजे 9वीतून 10वीमध्ये गेलो. 10वीमध्ये Like गेलाय. just, हां आणि तू पहिल्यांदाच ऑन स्टेज परफॉर्म करणार आहेस. हां येस. आणि ही जी तुझी स्टोरी आहे, तुझ्या परफॉर्मन्सचं नाव काय आहे? माझ्या परफॉर्मन्स नाव आहे जपणूक. जपणूक. ही तू लिहिली आहेस हां. आणि तू परफॉर्मही करतोस. हो, म्हणजे तीच स्टोरी परफॉर्म करणार. आपल्या प्रेक्षकांना तुझ्या स्टोरीतनं काय ऐकायला मिळेल? सो काय स्टोरी आहे तुझी? म्हणजे इट इज अबाउट अ बॉय, म्हणजे की मी जे कॅरेक्टर प्ले करणार त्याचा मित्र, तो एक्झाम प्रेशर आणि आता जगात JEE नीटचे राईट एक्झाम ट्रेंड प्रेशर जे आलेलं आहे, आहे. हां, त्याच्यामुळे तो सुसाईड करतो. तर मग त्याच्यासोबतच्या मेमरीज, आणि अल्टिमेटली त्याला एवढं मोठं पाऊल कशाला घ्यावं लागलं, याची story आहे. त्याची स्टोरी आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत प्रदीप वैद्य, द बॉक्स स्टुडिओचे सर्वेसर्वा. प्रदीप, तुला कोण नाही ओळखत. मला एक प्रश्न आहे की बॉक्समध्ये खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स नेहमीच होत असतात, पण सोलो थिएटर फेस्टिवल करावा असं तुला का वाटलं? हा ॲक्च्युली बॉक्सच्याही आधीचा प्रकार आहे. 2013मध्ये म्हणजे 2012मध्ये मी एक्सप्रेशन लॅब नावाचं माझं वर्कशॉप सुरू केलं, आणि एक प्रणाली होती शिकवण्याची, अभिनय शिकवण्याची, वेगळी थोडी. तर माझ्याकडे ना पुण्याबाहेरचे लोक जास्त यायचे शिकायला, म्हणजे अजूनही तो ट्रेंड तसाच चालू आहे. तर 100-125 मुलं होती ज्यांना मी शिकवलं होतं, आणि त्यांना इथे कोणी ओळखत नव्हतं. तर मग ह्या सगळ्यांना संधी कशी मिळणार? सो दे से यू हॅव टू बी द क्लोजेस्ट टू युअर चान्सेस असं म्हटलं जातं. आपल्या संधीच्या सर्वात जवळ आपण जाऊन उभं राहणं हे त्यांच्या बाबतीत कसं होणार? कारण इथल्या डिरेक्टर्सना ते काय करतात माहिती नाही, त्यांना इथल्या कुठल्या दिग्दर्शकाची ओळख नाही. मग कसं ह्या सगळ्याचा समन्वय घडवून आणायचा असा माझा विचार चालू असताना ह्या सगळ्यांना आपण जर सोलो करायला प्रवृत्त केलं, आणि त्यांनी आपले आपले सोलोज केले, एकलनाट्य केली, तर साहजिकच ते काय करतात, करू शकतात हे त्यांच्या नाटकामधूनच ते आपल्याला सांगतील. आणि त्यांना नाटक हे माध्यम चांगल्या पद्धतीने समजावून देता येईल, त्यांना ते कळेल. म्हणजे एक नाटक अगदी संहिता ते प्रयोग या स्वरूपात त्यांना कळेल, आणि मग ते चालवणं म्हणजे काय, त्याला प्रेक्षक येतात म्हणजे काय, त्यांच्या प्रतिक्रिया येतात म्हणजे काय, तिकीटं छापायची म्हणजे काय, ती विकायची म्हणजे काय, ती विकली जात नाहीत म्हणजे काय, हे सगळं त्यांना कळायला लागेल. असा एक काय म्हणूया विद्यालयीन आराखडा त्याचा काहीतरी त्या सोलोच्या ह्याच्यात मला सापडला. आणि मग मी ते जाहीर केलं की फक्त एक्सप्रेशन लॅबमध्ये जे शिकले आहेत त्यांच्यासाठी हा महोत्सव आहे असं. अच्छा.
आणि त्यांना 8 महिन्यांचं ट्रेनिंग सगळं देत देत त्या वर्षी 27 सोलोज तयार झाले. दुसऱ्या वर्षी 29 जण आले आणि तिसऱ्या वर्षी मला बाहेरून रेटा सुरू झाला की फक्त एक्सप्रेशन लॅब का, आम्हाला पण करायचं आहे. तर बाहेरच्या सगळ्यांनी मागणी सुरू केली आणि ते इतकं पॉप्युलर व्हायला लागलं की 72 सोलोज, 82 सोलोज आणि 89 सोलोज असं पुढल्या 3 वर्षात, म्हणजे टोटल 5 वर्षात एवढ्या प्रमाणामध्ये त्याला रिस्पॉन्स मिळायला लागला. मी सोलो 6 जाहीर केलं 2019मध्ये नोव्हेंबरमध्ये आणि मार्चमध्ये कोविड आला 2020च्या. त्यामुळे सोलो 6 हा जो मुद्दा आहे ते त्या सगळ्या प्रवासाचं कंटिन्युएशन, त्याचा तो पुढे येत असलेला भाग आहे. आणि मग सोलो 6 परत सुरू करत असताना ही सगळी जी काही त्याची जी तयारी आधीपासून झालेली होती ती सगळी मावळलेली होती. त्यामुळे सगळं पुन्हा नव्याने सुरू करायचं होतं. पण आता माझ्याकडे बॉक्स आहे आणि त्यामुळे बॉक्सच्या सर्व जागांमध्ये हे होऊ शकतं. म्हणून मी खूप नेटाने विचार करत होतो. शेवटी ते आत्ता ह्या वर्षी मला जमलं. वा. आणि ह्या सोलो थिएटर फेस्टिवलमध्ये आपल्या प्रेक्षकांना काय नवीन बघायला मिळेल? मुळात असं आहे की एका माणसाचा आपल्याशी हरवत चाललेला संवाद हा याच्या केंद्रस्थानी असतो. सोलो म्हणजे काय, तर एक माणूस आपल्याशी गप्पा मारतो, असाच बराचसा फॉर्म असतो. म्हणजे बहुतांश सोलोजमध्ये हा संवादाचा फॉर्म आपल्याला दिसतो. तसं गप्पा मारणारा माणूस आपल्याला फारसं भेटत नाही हल्ली. म्हणजे फार तर व्हॉट्सॲपवर आपण मेसेजेस करतो, ह्या पलीकडे काय नाही. आणि या गप्पा मारण्याला किती महत्त्व आहे हे ह्या सोलोजमधून आपल्याला समजत जाणार आहे. ओके. आणि ज्यामुळे आत्ता ह्या म्हणजे सादरीकरणाच्या कला महत्त्वाच्या ठरत चालल्या आहेत ह्या सगळ्या पोस्ट कोविड भागामध्ये, त्याचं जे मर्मस्थान आहे तो संवाद हा त्याच्या केंद्रस्थानी असतो सोलोच्या. अच्छा. तर हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ह्या सगळ्यांनी ही सर्व ज्या संहिता आहेत 19 संहिता ह्या नव्याने शोधलेल्या आहेत. म्हणजे कधीतरी पूर्वीचं काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावरच ते करतायत असं नाही, ते नव्याने शोधलेलं आहे. हा सगळा शोध त्यांचा नवा आहे. सादरीकरणाचे प्रकार वेगवेगळे आहेत आणि जागा वेगळ्या वेगळ्या आहेत. ह्या सर्व पद्धतीने एक नवीन कोरी 19 नाटकं तुमच्यासमोर येणार आहेत. वा. आणि हा थिएटर फेस्टिवल कोणी अटेंड करावा असं तुला वाटतं? कुणीही अटेंड करावा, कारण ह्याच्यामध्ये कुणीही भाग घेते. म्हणजे 13 वर्षाचा मुलगा हा सर्वात लहान आहे, 63 वर्षाचा माणूस हा रिटायर झाल्यानंतर प्रथमच नाटकात उभा राहणारा हा त्यातला सर्वात ज्येष्ठ आहे. आणि वेगवेगळ्या प्रोफाईलची वेगळी माणसं आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घेऊन येत आहेत. म्हणजे असं ग्रामीणच आहे किंवा शहरीच आहे असं काहीच नाही, सर्व पद्धतीचं ह्याच्यात सगळं आहे. त्यामुळे ज्याला ज्याला सादरीकरणाची कला आवडते, ज्याला ज्याला नाटक आवडतं, ज्याला ज्याला कुणाशी तरी बोलणं आवडतं, संवाद आवडतो, अशा कुणीही इथे यावं आणि तो बघावा. आणि हा फेस्टिवल आपल्याला प्रेक्षकांना कधी, कुठे, कसा बघायला मिळणार आहे? तर 24, 25, 26, 27 मार्च ह्या 4ही दिवशी इथे म्हणजे बॉक्समध्ये, द बॉक्स कला संकुलामध्ये वेगवेगळ्या जागांमध्ये ही 19 नाटकं सादर होणार आहेत. ह्याचे प्रत्येक नाटकासाठी असलेलं एक तिकीट आहे जे त्याच्या कालावधीप्रमाणे, म्हणजे काही नाटकं अगदी 15-20 मिनटाची पण आहेत आणि काही नाटकं 100 मिनटाची पण, 100 मिनटापर्यंत आहेत. तर ह्या कालावधीप्रमाणे 100 रुपये किंवा 200 रुपये अशी प्रवेशिका आहे. प्रत्येक दिवसाचं आपलं आपलं असं तिकीट आहे. आणि प्रत्येक म्हणजे संपूर्ण महोत्सवाचं 4ही दिवसांचं मिळून पण एक ज्याला सीझन पास म्हणतो आपण किंवा संपूर्ण प्रवेशिका ती पण आहे. तर ह्यातलं काही घेऊन तुम्ही इथे येऊ शकता. नक्की. तर जरूर या. 27 मार्चला रंगभूमी दिवस आहे आणि त्या दिवशी हा महोत्सव संपतो आहे, त्यामुळे नक्की या. आणि ही जी तिकीट आहेत किंवा सीझन पास आहेत हे आम्हाला कुठे घ्यायला मिळतील? मुळात ऑनलाईन ticketkhidki.com मिळतील. तिथे संपूर्ण ह्या पद्धतीच्या लिंक्स तयार झाल्या आहेत. नाहीतर प्रयोगाच्या वेळी आधी पण मिळतील इथे, ऑफलाईनही इथे मिळतील. आणि आमच्या सर्व पोस्टर्समध्ये आमचे नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवर कॉल करून फोन बुकिंगही करता येईल. तर सोलो थिएटर फेस्टिवलची छोटीशी झलक आता आपण मित्रमंडळ लाईमलाईटवर बघितली. हा फेस्टिवल होणार आहे पुण्यात 24, 25, 26 आणि 27 तारखेला द बॉक्स स्टुडिओला. हे सगळे परफॉर्मन्सेस तुम्हाला इथे येऊन बघायचे असतील तर नक्की व्हिजिट करा आणि मित्रमंडळ लाईमलाईटला सबस्क्राईब करायला विसरू नका.